नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर. मित्रांनो, या जगात आपण अनेकदा माणसांना त्यांच्या कपड्यावरून, पैशांवरून आणि परिस्थितीवरून ओळखतो. आपल्याला वाटतं की ज्याच्याकडे पैसा आहे तोच यशस्वी असतो आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो सामान्य असतो. पण प्रत्येक वेळी आपण जे पाहतो ते सत्य असतं असं नाही. कारण काही माणसं बाहेरून साधी दिसतात, पण त्यांच्या आत एक वेगळीच ताकद, संघर्ष आणि एक अशी गोष्ट दडलेली असते जी कोणाचंही आयुष्य बदलू शकते. आजची कथा आहे एका खूप मोठ्या उद्योगपतीची, ज्याच्याकडे पैसा, नाव, प्रसिद्धी आणि सगळ्या सुखसोयी होत्या. पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट कमी होती, लोकांना त्याच्या मनाने ओळखण्याची. आणि दुसऱ्या बाजूला होता एक साधा मुलगा, फाटके कपडे, तुटलेल्या चपला आणि सिग्नलवर गाड्यांच्या काचा साफ करून स्वतःचं पोट भरणारा. पण नियतीने त्या दोघांसाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. एक दिवस अशी वेळ आली जेव्हा रस्त्यावर उभे असलेल्या त्या मुलाने फक्त एका वाक्याने एका मोठ्या उद्योगपतीचं आयुष्य बदलून टाकलं. आणि त्यानंतर जे सत्य समोर आलं त्याची कल्पना कोणीच केली नव्हती. ही फक्त एका श्रीमंत आणि गरीब माणसाची कथा नाही. ही कथा आहे विश्वासाची, संघर्षाची, मेहनतीची आणि त्या गोष्टीची जी आपल्याला शिकवते की माणसाची खरी ओळख त्याच्या कपड्यांनी नाही, तर त्याच्या विचारांनी आणि क्षमतेने होते. तर शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या कथेचा शेवट तुमच्याही मनाला स्पर्श करून जाईल. एका मोठ्या शहरात रोहन देशमुख नावाचा एक खूप मोठा उद्योगपती राहत होता. शहरात त्याची खूप ओळख होती. त्याच्या अनेक कंपन्या होत्या, मोठं घर होतं, महागड्या गाड्या होत्या आणि पैशाची तर काहीच कमी नव्हती. पण एवढं सगळं असूनही रोहनच्या स्वभावात थोडा अहंकार आला होता. तो लोकांना त्याच्या कपड्यांवरून आणि परिस्थितीवरून ओळखायचा. गरीब माणूस म्हणजे सामान्य आणि श्रीमंत माणूस म्हणजे हुशार, अशी त्याची समजूत झाली होती. दररोज सकाळी रोहन त्याच्या काळ्या रंगाच्या महागड्या गाडीतून ऑफिसला जायचा. त्याची गाडी शहरातील एका मोठ्या चौकात सिग्नलला थांबायची आणि त्या चौकात रोज एक मुलगा यायचा. त्याचं नाव होतं समीर. त्याचे कपडे जुने होते, चप्पल तुटलेली होती आणि हातात एक जुना फडका असायचं. सिग्नल लागला की तो गाड्यांचे काचे साफ करून थोडे पैसे कमवायचा. रोहनची गाडी दिसली की समीर नेहमी त्याच्या गाडीची काच साफ करायचा. रोहनही रोज खिशातून काही नाणी काढून त्याच्या हातात द्यायचा, पण तो कधी त्याच्याकडे नीट पाहायचंही नाही. त्याच्यासाठी समीर फक्त गर्दीतला एक साधा मुलगा होता. पण त्या दोघांनाही माहीत नव्हतं की रोज घडणारी ही साधी गोष्ट एक दिवस त्यांच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आणणार होती, ज्यामुळे दोघांचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. त्या दिवशी सकाळपासूनच रोहन खूप तणावात होता. त्याच्या कंपनीत गेल्या काही महिन्यांपासून मोठं नुकसान सुरू होतं. कंपनीचे शेअर्स खाली जात होते. काही मोठे क्लायंट कंपनी सोडून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी एक खूप महत्त्वाची बोर्ड मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये त्याला कंपनीच्या भविष्यासंबंधी प्लॅन सांगायचा होता, पण त्याच्या हातात कोणताही ठोस उपाय नव्हता. तो गाडीच्या मागच्या सीटवर बसून एक मोठी फाईल पाहत होता. त्या फाईलमध्ये कंपनीचे रिपोर्ट्स, आकडे आणि पुढच्या काही महिन्याचे प्लॅन होते. पण त्याचं डोकं इतकं भरलं होतं की त्याला काहीच नीट समजत नव्हतं. तो वारंवार तेच पान बघत होता आणि पुन्हा पुढे जात होता. तेवढ्यात गाडी नेहमीच्या सिग्नलला येऊन थांबली. बाहेर नेहमीसारखी गाड्यांची गर्दी, हॉर्नचा आवाज आणि लोकांची धावपळ सुरू होती. समीर नेहमीप्रमाणे धावत गाडीपाशी आला आणि शांतपणे काच साफ करू लागला. रोहनचं मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो अजूनही फाईलमध्येच बघत होता. समीर काच साफ करत असताना त्याची नजर न कळत रोहनच्या हातातल्या फाईलवर गेली. तो काही सेकंद तसाच बघत राहिला. अचानक त्याच्या चेहऱ्यावर थोडासा विचार दिसू लागला. काही क्षणांनी समीरने काच साफ करणं थांबवलं आणि हळू आवाजात म्हणाला, साहेब, एक गोष्ट सांगू का? रोहनने त्रासलेल्या चेहऱ्याने वर पाहिलं आणि चिडून म्हणाला, काय आहे आता? समीर काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, साहेब, तुमच्या फाईलच्या 4थ्या पानावर काहीतरी चुकतंय असं वाटतंय. हे ऐकताच रोहनच्या कपाळावर आड्या पडल्या. तो काही क्षण समीरकडे बघतच राहिला. त्याला समजत नव्हतं की एक काच साफ करणारा मुलगा त्याच्या कंपनीच्या फाईलबद्दल कसं बोलू शकतो. रोहनचा राग अचानक वाढला.
त्याने फाईल जोरात बंद केली आणि समीरकडे रागाने पाहत म्हणाला, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? ही कंपनीची फाईल आहे, यात लाखोंचे व्यवहार आहेत. तुला यातलं काय समजणार? तुझं काम का साफ करणं आहे तेवढंच कर. रोहनचा आवाज खूप कठोर होता. आसपासचे काही लोकही त्याच्याकडे बघू लागले, पण समीरच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तो शांतपणे उभा राहिला. तो हळू आवाजात म्हणाला, साहेब, मी चुकीचं बोलत असेन तर माफ करा, पण मला जे दिसलं ते सांगितलं. त्या पानावर नफ्याचे आकडे आणि खर्चाचे आकडे जुळत नाहीयेत, म्हणून वाटलं सांगावं. रोहनने उपहासाने हसू दिलं. त्याला वाटलं हा मुलगा फक्त अंदाजाने बोलत आहे. त्याने खिशातून काही नाणी काढली आणि बाहेर फेकत म्हणाला, हे घे आणि आता जा. समीरने त्या नाण्यांकडे पाहिलं, पण त्यांना उचललं नाही. तो फक्त शांतपणे म्हणाला, मी पैसे मागितले नाहीत साहेब. मला फक्त वाटलं तुम्हाला नुकसान होऊ नये. इतकं बोलून तो तिथून मागे झाला. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि मागच्या गाड्यांचे हॉर्न वाजायला लागले. रोहनने गाडी पुढे घेतली, पण काहीतरी त्याच्या मनात अडकलं होतं. वारंवार त्याच्या कानात ते शब्द घुमत होते, तुम्हाला नुकसान होऊ नये. ऑफिसच्या रस्त्यातही त्याचं मन शांत होत नव्हतं. शेवटी त्याने गाडी बाजूला थांबवली. त्याने पुन्हा फाईल उघडली आणि चौथं पान नीट बघायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला सगळं बरोबर वाटलं, पण अचानक त्याची नजर एका छोट्या आकड्यावर गेली. त्याने लगेच मोबाईलचा कॅल्क्युलेटर काढला आणि पुन्हा हिशोब करायला सुरुवात केली. काही सेकंदाने त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्याच्या हातातून फाईल जवळपास खाली पडली, कारण समीर बरोबर बोलला होता. रोहन काही क्षण तिथे शांत बसून राहिला. त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने पुन्हा एकदा सगळे आकडे तपासले, पण उत्तर तेच येत होतं. फाईलमध्ये खरोखर खूप मोठी चूक होती. एक छोटासा आकडा चुकीच्या ठिकाणी टाकला गेला होता आणि त्यामुळे संपूर्ण रिपोर्ट चुकीचा दिसत होता. रोहनच्या अंगावर काटा आला. त्याने मनात विचार केला, जर मी हीच फाईल उद्याच्या मीटिंग मध्ये नेली असती तर सगळ्यांसमोर माझी खूप मोठी फजिती झाली असती. पण त्याच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता, एका काच साफ करणाऱ्या मुलाला हे काही सेकंदात कसं समजलं? तो लगेच गाडी फिरवून पुन्हा त्या सिग्नलकडे गेला. गाडी थांबताच तो पटकन खाली उतरला आणि इकडे तिकडे समीरला शोधू लागला, पण तो कुठेच दिसत नव्हता. रोहनने आसपासच्या लोकांना विचारायला सुरुवात केली. काही लोकांनी डोकं हलवलं, तर काहींनी सांगितलं की तो थोड्या वेळापूर्वी समोरच्या छोट्या पार्कमध्ये गेला. रोहन लगेच पार्ककडे धावत गेला. पार्कमध्ये एका जुन्या झाडाखाली एक बाग होता. त्या बाकावर समीर एकटाच बसला होता. त्याच्या हातात एक जुनं पुस्तक होतं आणि तो ते खूप लक्ष देऊन वाचत होता. रोहन काही क्षण तिथेच थांबला. त्याला धक्का बसला, कारण ते कोणतं साधं पुस्तक नव्हतं. ते फायनान्स आणि बिझनेस मॅनेजमेंटचं पुस्तक होतं. रोहन काही क्षण समीरकडे बघत राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता. काही वेळापूर्वी जो मुलगा रस्त्यावर गाड्यांच्या काचा साफ करत होता, तो आता इतकं मोठं आणि अवघड पुस्तक वाचत बसला होता. रोहन हळूहळू त्याच्या जवळ गेला. समीरने वर पाहिलं आणि त्याला समोर पाहून तो थोडा घाबरला. तो लगेच उभा राहिला आणि म्हणाला, साहेब, माफ करा, माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर. रोहनने लगेच त्याला थांबवलं. नाही समीर, तो शांत आवाजात म्हणाला, माफी मला मागायला हवी. तू जे बोललास ते खरं होतं. तू आज मला खूप मोठ्या अडचणीतून वाचवलंस. समीर काही बोललाच नाही. तो फक्त शांतपणे रोहनकडे बघत राहिला. रोहनने त्याच्या हातातलं पुस्तक घेतलं आणि विचारलं, तू हे सगळं कधी शिकलास? आणि खरं सांग, तू नक्की कोण आहेस? समीर काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक एक दुःख दिसू लागलं. त्याने हळूच खिशात हात घातला आणि एक जुने, थोडं फाटलेलं कार्ड बाहेर काढलं. त्याने ते कार्ड रोहनच्या हातात दिलं. रोहनने कार्डकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला, कारण त्या कार्डवर त्याच्याच कंपनीचं नाव लिहिलेलं होतं आणि खाली समीरचा फोटो होता. त्या खाली लिहिलं होतं, डेटा अनालिस्ट, रोहन इंडस्ट्रीज. रोहनच्या हातातून कार्ड जवळपास खाली पडणार होतं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, समीर, तू माझ्या कंपनीत काम करत होतास? समीरने हळूच मान खाली घातली. काही क्षण तो शांत राहिला, जणू जुन्या जखमा पुन्हा उघडल्या होत्या. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. हो साहेब, 6 महिन्यापूर्वी मी तुमच्या कंपनीत काम करत होतो.
मला लहानपणापासून आकडे आणि डेटा याची खूप आवड होती. खूप मेहनत करून शिक्षण पूर्ण केलं आणि तुमच्या कंपनीत नोकरी मिळाली. त्या दिवशी मला वाटलं होतं की माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. समीर बोलत होता आणि रोहन शांतपणे ऐकत होता. मी दिवस रात्र काम करायचो, कंपनीसाठी नवीन आयडिया तयार करायचो. अनेक रिपोर्ट्स मी तयार केले होते, पण एक दिवस काम करताना मला कंपनीच्या खात्यात काहीतरी चुकीचं दिसलं. काही पैशांचे व्यवहार जुळत नव्हते. रोहनच्या चेहऱ्यावर गंभीरपणा आला. समीर पुढे म्हणाला, सुरुवातीला मला वाटलं की ती चूक साधी चूक असेल, पण जेव्हा मी आणखीन तपास केला तेव्हा मला समजलं की कंपनीत कोणीतरी पैसे वळवत होतं. रोहन आता पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता. मी पुरावे जमा केले आणि थेट माझ्या सिनियरकडे गेलो. मला वाटलं होतं की ते मला मदत करतील, पण उलट झालं. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्याच दिवशी माझ्यावरच आरोप लावले गेले. म्हणाले की मी कंपनीचा डेटा चोरत होतो. कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला सिक्युरिटी समोर बाहेर काढलं. हे ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. समीर हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आणि तिथून माझं आयुष्य पूर्ण बदललं साहेब. समीर काही क्षण शांत झाला. त्याच्या डोळ्यातलं पाणी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण इतक्या दिवसाचं दुःख आता शब्दांमधून बाहेर पडत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, नोकरी गेल्यानंतर मी खूप ठिकाणी काम शोधलं साहेब, पण माझ्यावर एकदा आरोप लावला होता ना, त्यामुळे कुणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. जिथे जाई तिथे मला नकार मिळायचा. रोहन शांतपणे ऐकत होता. त्याला स्वतःचाच राग येत होता. समीर पुढे म्हणाला, घरात आई आजारी होती. औषधांसाठी पैसे नव्हते. आधी माझी बचत संपली. मग घरातल्या एक एक वस्तू विकल्या. माझा लॅपटॉप विकला, पुस्तकं विकली, पण परिस्थिती काही बदलली नाही. तो काही क्षण थांबला आणि हलकासा हसला. शेवटी जगण्यासाठी काहीतरी काम करणं गरजेचं होतं. मग मी हे काम सुरू केलं. दिवसा सिग्नलवर गाड्या साफ करतो आणि रात्री मिळेल ते पुस्तक वाचतो. मला फक्त एकच भीती होती साहेब. रोहनने विचारलं, कशाची? समीर शांतपणे म्हणाला, माझं ज्ञान माझ्यापासून दूर जाईल ह्याची. हे ऐकताच रोहनच्या मनात काहीतरी तुटलं. पहिल्यांदाच त्याला जाणवलं की त्याने आयुष्यभर लोकांना फक्त त्यांच्या बाहेरच्या रूपावरून ओळखलं होतं. समोर उभा असलेला मुलगा गरीब बसू शकत होता, पण त्याचं मन, त्याची मेहनत आणि त्याची क्षमता खूप मोठी होती. रोहन काही क्षण काहीच बोलला नाही. मग अचानक तो समीर समोर गेला. त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, समीर, आता सगळं बदलणार आहे. आश्चर्याने रोहनकडे पाहिलं. त्याला काही समजत नव्हतं. तो गोंधळून म्हणाला, साहेब, म्हणजे? रोहनच्या चेहऱ्यावर आता आधीसारखा अहंकार नव्हता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप आणि एक ठाम निर्णय दिसत होता. तो म्हणाला, समीर, माझ्या कंपनीत तुझ्यासारख्या माणसाला बाहेर काढलं गेलं आणि मला त्याची कल्पनाही नव्हती. चूक तुझी नव्हती, चूक माझी होती. मी कधी माझ्या कंपनीत काम करणाऱ्या छोट्या लोकांकडे लक्षच दिलं नाही. समीर शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होता. रोहन पुढे म्हणाला, उद्या सकाळी कंपनीची मोठी मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये तू माझ्यासोबत येणार. हे ऐकताच समीर दचकला. मी? साहेब, तुम्ही काय बोलताय? मी तिथे कसं येणार? त्या लोकांनी मला कंपनीतून बाहेर काढलं होतं. रोहन हलकसं हसला आणि म्हणाला, तुला बाहेर काढणारे लोक कंपनीपेक्षा मोठे नाहीत आणि आता मला सत्य समोर आणायचं आहे. समीर काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा हरवलेली आशा दिसायला लागली होती. रोहनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आजपासून तू एकटा नाहीस. त्या क्षणी समीरच्या डोळ्यात पाणी आलं, कारण अनेक महिन्यांनी पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या परिस्थितीकडे नाही तर त्याच्या क्षमतेकडे पाहत होतं. त्या दिवशी रोहन समीरला सोबत घेऊन थेट त्याच्या घरी गेला. गाडीमध्ये बसल्यावर समीर अजूनही थोडा घाबरलेला होता. तो वारंवार त्याच्या कपड्यांकडे बघत होता. महागड्या गाडीच्या सीटवर बसताना तो जपून बसला होता. जणू काही त्याच्या स्पर्शाने काही खराब होईल अशी त्याला भीती वाटत होती. रोहनने त्याची ती घालमेल ओळखली. तो हलकसं हसत म्हणाला, समीर, इतका विचार करू नकोस. माणसाची किंमत त्याच्या कपड्यांनी होत नाही. समीरने फक्त हलकसं हसू दिलं, पण त्याच्या डोळ्यात अजूनही संकोच होता. थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. एवढं मोठं घर पाहून समीर काही क्षण स्तब्ध झाला. तो शांतपणे रोहनच्या मागे आत गेला.
घरात गेल्यावर रोहनने लगेच नोकरांना सांगितलं, समीरसाठी एक खोली तयार करा, त्याला जे काही लागेल त्याची व्यवस्था करा. समीर लगेच म्हणाला, साहेब याची काही गरज नाही, मी ठीक आहे. रोहन त्याच्याकडे बघत म्हणाला, आजपर्यंत तू परिस्थितीशी लढत होतास, आता थोडं स्वतःसाठीही जग. काही वेळानंतर समीर अंघोळ करून बाहेर आला. स्वच्छ कपडे घातल्यावर तो पूर्ण वेगळाच दिसत होता. चेहऱ्यावरचा थकवा कमी दिसत होता आणि त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास पुन्हा दिसायला लागला होता. रोहन त्याला थेट त्याच्या स्टडी रूममध्ये घेऊन गेला. टेबलवर लॅपटॉप, फाईल्स आणि कंपनीचे रिपोर्ट्स ठेवलेले होते. रोहन गंभीर आवाजात म्हणाला, समीर, आजची रात्र खूप महत्त्वाची आहे. उद्या सकाळपर्यंत आपल्याला सत्य बाहेर आणायचं आहे. समीरने एक खोल श्वास घेतला आणि अनेक महिन्यानंतर पुन्हा एकदा लॅपटॉप समोर बसला. समीरने लॅपटॉप उघडला आणि कामाला सुरुवात केली. अनेक महिन्यानंतर पुन्हा कीबोर्डवर त्याची बोटं फिरत होती. सुरुवातीला तो थोडा शांत होता, पण जसजसं काम सुरू झालं तसतसं त्याचा आत्मविश्वास परत येऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर आता वेगळी चमक दिसत होती. रोहन त्याच्या बाजूलाच बसला होता. समीर एकामागून एक फाईल उघडत होता, जुने रिपोर्ट्स तपासत होता आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत होता. अचानक काही वेळाने समीर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. तो स्क्रीनकडे बोट दाखवत म्हणाला, साहेब, इथे काहीतरी खूप मोठं चुकीचं आहे. रोहन लगेच त्याच्या जवळ गेला. काय झालं? तो घाबरून म्हणाला. समीर स्क्रीनकडे बघत म्हणाला, ही साधी चूक नाहीये, कोणीतरी मुद्दाम डेटा बदललाय. रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या. समीर पुढे म्हणाला, बघा, इथे मागच्या महिन्याचा डेटा वेगळा आहे आणि अचानक 2 दिवसांपूर्वी तो बदलला गेलाय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो काही क्षण थांबला. रोहनचा श्वास जरा वाढला. समीर शांतपणे म्हणाला, हे बदल कंपनीच्या आतल्या कोणीतरी माणसाने केलेत. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. रोहनच्या मनात आता एकच प्रश्न फिरत होता, पण तो माणूस आहे तरी कोण? रोहनचा चेहरा गंभीर झाला. त्याने लगेच समीरच्या हातातून लॅपटॉप घेतला आणि स्क्रीनकडे बारकाईने पाहू लागला. काही सेकंद तो काहीच बोलला नाही. त्याच्या मनात हजारो विचार सुरू झाले होते. जर कंपनीतच कोणीतरी हे सगळं करत असेल तर याचा अर्थ त्याचा सर्वात विश्वासू माणूसही त्याला फसवत असू शकतो. समीरने पुन्हा सिस्टम मधले काही रेकॉर्ड्स उघडले. तो एकामागोमाग एक फाईल तपासत होता. अचानक त्याच्या नजरेसमोर काही लॉग्स आले. त्याने ते उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दिसू लागला. साहेब, मला वाटतं मला काहीतरी सापडलंय, तो शांत आवाजात म्हणाला. रोहन लगेच त्याच्या जवळ गेला. स्क्रीनवर काही वेळ, तारखा आणि आयडी नंबर दिसत होते. समीरने त्याकडे बोट दाखवत सांगितलं, हे बघा, जेव्हा डेटा बदलला गेला तेव्हा ही आयडी वापरली गेली होती. रोहनने आयडी कडे पाहिलं आणि काही क्षण त्याचा श्वासच थांबला, कारण ती आयडी दुसऱ्या कोणाची नव्हती. ती त्याच्या कंपनीच्या फायनान्स हेडची होती, ज्याच्यावर रोहन सर्वात जास्त विश्वास ठेवत होता. रोहन काही क्षण स्क्रीनकडे बघतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, ज्याच्यावर त्याने वर्षानुवर्ष विश्वास ठेवला होता, ज्याला कंपनीच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात महत्त्व दिलं होतं. तोच माणूस असं काही करू शकतो हे त्याच्या मनालाच पटत नव्हतं. तो खुर्चीत बसला आणि डोक्यावर हात ठेवत म्हणाला, नाही समीर, हे शक्य नाही. तो माणूस माझ्यासोबत अनेक वर्षापासून आहे. त्याने कंपनीसाठी खूप काम केलंय. समीर शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. मग तो हळू आवाजात म्हणाला, साहेब, मला माहिती आहे हे स्वीकारणं कठीण आहे, पण डेटा खोटं बोलत नाही. खोलीत पुन्हा काही क्षण शांतता पसरली. रोहन उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. बाहेर रात्र झाली होती. शहरात दिवे लागले होते, पण त्याच्या मनात मात्र अंधार वाढत चालला होता. तेवढ्यात समीर पुन्हा बोलला, साहेब, अजून एक गोष्ट आहे. रोहनने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. समीर स्क्रीनकडे पाहत म्हणाला, हे फक्त पैशाचं प्रकरण नाहीये. मला वाटतंय कोणीतरी मुद्दाम कंपनीला खाली खेचायचा प्रयत्न करतंय. हे ऐकताच रोहनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, कारण आता ही फक्त चूक नव्हती, ही एक मोठी योजना होती. रोहन लगेच समीरच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आता चिंता आणि राग दोन्ही दिसत होते. तो घाईघाईने म्हणाला,
समीर, नीट सांग, तुला असं का वाटतंय? समीरने स्क्रीनवर काही फाईल्स उघडल्या आणि शांतपणे सांगायला सुरुवात केली. साहेब बघा, फक्त डेटा बदलले नाहीये. मागच्या काही महिन्यात काही महत्त्वाचे क्लायंट अचानक कंपनी सोडून गेले. काही प्रोजेक्ट अचानक बंद झाले. आणि विचित्र गोष्ट म्हणजे हे सगळं जवळपास एकाच वेळेत घडलं. रोहन काळजीने स्क्रीनकडे पाहत होता. समीर पुढे म्हणाला, मला वाटतंय कोणीतरी आतून कंपनी कमकुवत करत होतं. आधी कंपनीचं नुकसान दाखवायचं, मग शेअर्स खाली आणायचे आणि शेवटी कमी किमतीत कंपनी ताब्यात घ्यायची. हे ऐकताच रोहनच्या अंगावर काटा आला, कारण आता त्याला काही गोष्ट आठवायला लागल्या. मागच्या काही महिन्यात काही लोक वारंवार त्याला कंपनी विकण्याचा सल्ला देत होते. काही मोठे उद्योगपतीही अचानक त्याच्याशी संपर्क साधत होते. तेव्हा त्याला ते साधं वाटलं होतं, पण आता सगळे तुकडे हळूहळू जुळायला लागले होते. रोहनने समीरकडे पाहिलं आणि गंभीर आवाजात म्हणाला, म्हणजे उद्याची बोर्ड मीटिंग फक्त एक मीटिंग नाही. तो काही क्षण थांबला. तर ती आपली सगळ्यात मोठी लढाई आहे. समीरने शांतपणे मान हलवली. आता दोघांनाही समजलं होतं की वेळ खूप कमी होता. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते, पण दोघांच्याही डोळ्यात झोप नव्हती. टेबलावर कॉफीचे रिकामे कप पडले होते आणि खोलीत फक्त लॅपटॉपच्या स्क्रीनचा प्रकाश दिसत होता. समीर पुन्हा कामाला लागला. तो एकामागोमाग एक डेटा तपासत होता. अचानक त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा दिसली. रोहनने लगेच विचारलं, काय झालं? समीर स्क्रीनकडे पाहून म्हणाला, साहेब, आता खेळ बदलू शकतो. रोहन त्याच्या जवळ गेला. समीर म्हणाला, ज्यांनी डेटा बदलला त्यांनी एक चूक केली आहे. त्यांनी सगळं डिलीट करण्याचा प्रयत्न केला, पण सर्व्हरमधून काही जुने बॅकअप पूर्णपणे हटू शकले नाहीत. त्याने स्क्रीनवर एक फाईल उघडली. त्या फाईलमध्ये अनेक ट्रान्झॅक्शन, काही अकाउंट नंबर आणि काही गुप्त नोंदी होत्या. रोहनचे डोळे मोठे झाले. समीर पुढे म्हणाला, हे बघा साहेब, कंपनीतून पैसे बाहेर गेलेत आणि ते वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवले गेलेत आणि ही सगळी खाती कोणाच्या तरी नियंत्रणात आहेत. रोहनने घाईघाईने विचारलं, कुणाच्या? समीर काही क्षण शांत राहिला. त्याने क्लिक केलं आणि स्क्रीनवर एक नाव दिसलं. ते नाव पाहताच रोहनच्या हातातून कॉफीचा कप खाली पडला. रोहनचे डोळे मोठे झाले. काही क्षण तो स्क्रीनकडे बघतच राहिला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. स्क्रीनवर दिसणारं नाव होतं विक्रम पाटील. तो कंपनीचा फायनान्स हेड होता आणि रोहनचा सर्वात जवळचा विश्वासू माणूस होता. अनेक वर्ष तो कंपनी सोबत होता. प्रत्येक मोठ्या निर्णयात रोहन त्याचा सल्ला घ्यायचा. त्यामुळे हे नाव पाहून रोहनला जबरदस्त धक्का बसला. तो काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, नाही, हे शक्य नाही. विक्रम असं करू शकत नाही. समीरने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, साहेब, मलाही सुरुवातीला असंच वाटलं होतं, पण पुरावे काही वेगळंच सांगतायत. इथे फक्त नाव नाहीये, तर वेळ, ट्रान्झॅक्शन आणि सगळी माहिती आहे. रोहनने पुन्हा एकदा स्क्रीनकडे पाहिलं. त्याच्या मनात जुन्या गोष्टी फिरायला लागल्या. मागच्या काही महिन्यात विक्रम वारंवार कंपनी विकण्याबद्दल बोलायचा, सतत नुकसान दाखवायचा आणि प्रत्येक निर्णयात भीतीचं वातावरण तयार करायचा. तेव्हा रोहनला ते सगळं कंपनीच्या परिस्थितीमुळे वाटलं होतं. पण आता सगळे तुकडे एकमेकांशी जुळायला लागले होते. खोलीत काही क्षण शांतता पसरली. मग रोहनने एक मोठा श्वास घेतला आणि समीरकडे पाहून ठाम आवाजात म्हणाला, उद्या सकाळी मीटिंगमध्ये फक्त सत्य समोर आणायचं नाही, तर ज्यांनी हे सगळं केलंय त्यांचा खेळ कायमचा संपवायचा आहे. रात्र संपायला आली होती. खिडकीतून सकाळचे हलके किरण आत यायला लागले होते. दोघांनी संपूर्ण रात्र 1 मिनिटही न थांबता काम केलं होतं. आता त्यांच्या समोर सगळे पुरावे होते. डेटा, ट्रान्झॅक्शन, लॉग्स आणि प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसत होती. समीर खुर्चीत मागे टेकून बसला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण अनेक महिन्यानंतर त्याच्या डोळ्यात पुन्हा आत्मविश्वास दिसत होता. रोहन त्याच्याकडे पाहत म्हणाला, समीर, आज तू नसतास तर कदाचित माझी कंपनी संपली असती. समीर हलकासा हसला आणि म्हणाला, साहेब, प्रत्येक अंधारानंतर सकाळ होते. फक्त त्या सकाळची वाट बघण्याची हिंमत असावी लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीमध्ये मोठी बोर्ड मीटिंग सुरू झाली. सगळे डायरेक्टर आणि मोठे अधिकारी आधीच आले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.
रोहन आत्मविश्वासाने मीटिंग रूममध्ये शिरला आणि त्याच्या मागे समीरही सूट घालून आत आला. रोहनने सगळ्यांकडे पाहून शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. आज आपण कंपनीच्या शेवटाबद्दल नाही तर नव्या सुरुवातीबद्दल बोलणार आहोत. त्याने समीरला पुढे बोलावलं. समीरने प्रोजेक्टर सुरू केला आणि कंपनीच्या रिपोर्टमधल्या चुका एक एक करून दाखवायला सुरुवात केली. त्याने फक्त चुका दाखवल्या नाहीत तर घोटाळा करणाऱ्यांचे पुरावेही समोर ठेवले. मीटिंगमध्ये एकच खळबळ उडाली. रोहनने लगेच सिक्युरिटीला बोलावलं आणि संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तो समीरकडे वळाला आणि सगळ्यांसमोर म्हणाला, आजपासून समीर पुन्हा आपल्या कंपनीचा भाग असेल, पण यावेळी एका साध्या पदावर नाही. आजपासून तो कंपनीचा नवा स्ट्रॅटेजी हेड असेल. हे ऐकता संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने भरून गेला. समीरच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आज त्याला फक्त नोकरी नाही मिळाली तर त्याचा हरवलेला सन्मान परत मिळाला होता. मीटिंग संपल्यानंतर रोहन आणि समीर दोघेही ऑफिसच्या बाहेर आले. रोहनने हसून विचारलं, काय समीर, आता कसं वाटतंय? समीर काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, साहेब, असं वाटतंय जणू मी पुन्हा एकदा जगायला सुरुवात केली आहे. पण मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. कसलं वचन? रोहनने विचारलं. समीर गंभीर होत म्हणाला, आपल्या कंपनीत कोणाचंही कौशल्य फक्त त्याच्या कपड्यांवर किंवा परिस्थितीवरून कमी समजलं जाणार नाही. रोहनने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, हे वचन मी तुला आज देतो. काही महिने गेले, कंपनी पुन्हा उंचीवर पोहोचली. समीरच्या मेहनतीमुळे कंपनी पुन्हा यशाच्या मार्गावर आली. एक दिवस रोहन रस्त्यावरून जात असताना त्याची नजर एका छोट्या मुलावर पडली. त्याला पाहून त्याला समीरची आठवण आली. तो मुलाजवळ गेला आणि विचारलं, बाळा, तुला शिकायला आवडतं का? मुलाने आनंदाने मान हलवली. रोहनने एक कार्ड त्याच्या हातात देत म्हणाला, तुझ्या शिक्षणाचा सगळा खर्च आता आमची फाउंडेशन करेल. मागून समीर आला आणि हसत म्हणाला, सर, मीटिंगला उशीर होतोय. रोहन त्याच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, खरी माणसं आणि खरे हिरे मोठ्या ठिकाणी सापडतात असं नाही. कधी कधी ते रस्त्याच्या कडेलाही भेटतात. मित्रांनो, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही लढाई लढत असतो. कुणाच्या चेहऱ्यावर हसू असतं तर कुणाच्या डोळ्यात लपलेलं दुःख असतं. पण आपण अनेकदा फक्त बाहेरचं रूप पाहतो आणि त्यावरून माणसाची किंमत ठरवतो. आज रोहनला समजलं की पैसा, मोठेपणा आणि नाव यापेक्षा माणुसकी खूप मोठी असते. आणि समीरने सिद्ध करून दाखवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, ज्ञान आणि स्वतःवरचा विश्वास कधी सोडायचा नसतो. माणसाची ओळख त्याच्या कपड्यांची किंवा परिस्थितीने होत नाही, तर त्याच्या विचारांनी, मेहनतीने आणि मनाने होते. आणि लक्षात ठेवा, कधी कधी रस्त्यावर दिसणारी साधी माणसंही आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा धडा बनतात. जर कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मनीषा. भेटू पुन्हा एक नवीन आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसोबत. धन्यवाद.